CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज. आज आपण नांदेड परिसरातील शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी 34 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्याच्या नंतर सेवानिवृत्त झालेले श्री विठ्ठलराव मारोतराव ताटे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्या जीवनचरित्रावरील हा घेतलेला छोटासा सविस्तर वृत्तांत आपण पाहत आहोत. ताटे सर नमस्कार. नमस्कार. 34 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झालात, तर आपला जन्म कुठे झाला आणि कोणत्या साली झाला? तर माझा जन्म मांडणी या आमच्या छोट्याशा गावी तालुका नायगाव या ठिकाणी झालेला आहे. तर 1968 मध्ये माझा जन्म झाला, 4/2/1968 मध्ये. तर 4/2/1968 म्हणजे आज कमी भरेल मला 58 वर्ष झाले. तर आपल्या घरची ज्यावेळेस आपण बालपण शिक्षण घेतलात, तर त्या टाइमला आपलं शिक्षण घेत असताना प्राथमिक शिक्षण असेल, त्यानंतर माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण असेल, हे कसे घेतलात, कशा प्रकारे आपण शिक्षण घेतलात? तर आमची आर्थिक परिस्थिती थोडं खालावलेलीच होती. आमच्या बाबाकडे फक्त 10 एकर जमीन होती आणि शेतकरीच होते माझे वडील, आणि आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. त्या परिस्थितीमध्ये आम्ही शिक्षण घेतलो. प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कहाळा खुर्द आणि नंतर जिल्हा परिषद कहाळा बुजुर्ग या ठिकाणी 7वी पर्यंत शिक्षण झालं, म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत या 2 गावामध्ये. नंतर मग मी हायस्कूलचं शिक्षण 8वी 9वी श्री शारदा भवन हायस्कूल नांदेड येथे आमच्या आजीच्या घरी राहून शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे आमची परिस्थिती नव्हती तरी आमच्या आजीनं तिथं बोलावलं, मग आम्ही गाडेपुऱ्यामध्ये राहून शिक्षण घेतलो. नंतर 10वीचं शिक्षण घेण्यासाठी आम्ही संत बाळगीर महाराज हायस्कूल जिथं मी लागलो त्या ठिकाणी गुंफा येथे हेड ऑफिसमध्ये मी 10वीला प्रवेश घेतला. 10वीच्या नंतर मग मी 11वी 12वी प्रतिबिंब भानिकेतन हायस्कूल होळी या ठिकाणी कॉलेजला प्रवेश घेतला. आणि त्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आमचं शिक्षण वसंतराव नाईक कॉलेज नवीन नांदेड या ठिकाणी झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही BCom झालो. BCom झाल्यानंतर DBM केलो. DBM केल्यानंतर आम्ही BPED सुद्धा केलो आणि BPED करून मग आम्ही 1 वर्ष घरी राहिलो, म्हणजे नोकरी लागत नव्हती. नंतर मला मग श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल कहाळा खुर्द येथे तुम्ही नोकरी करा म्हणून आम्हाला ऑफर आली आणि मी त्या ठिकाणी गेलो. मग त्या ठिकाणी माननीय आमचे संस्थाचालक श्री संत बाळगीर महाराज संचलित कापशी गुंफा यांचे येथील आमचे माननीय ऋषितुल्य असलेले मोहनरावजी पाटील सुगावकर यांनी मला त्या ठिकाणी बोलावले आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. आणि त्यासोबत आमचे गुरुवर्य प्राचार्य वरपडे सर हे सुद्धा त्या ठिकाणी होते आणि आमची मुलाखत त्या ठिकाणी घेतली. सर, या ठिकाणी आपण नोकरीला लागलात, परंतु या ठिकाणी आपलं जे प्राथमिक शिक्षण होतं हे कशा प्रकारे, म्हणजे आपले जाण्यासाठी सोय असेल, त्यानंतर मला असं नेमकं विचारायचं की जेव्हा आपण प्राथमिक शिक्षण घेत होतात त्यावेळेसची परिस्थिती, आजकालचे तरुण जे शिक्षण घेत आहेत यावेळेसची परिस्थिती, यामध्ये तुम्हाला साम्य काय वाटते? सर, आमच्या वेळेस तर आम्ही पायी येणं जाणं करत होतो. घरून निघायचं, आर्थिक परिस्थिती फार बेकार होती. आम्हाला पुस्तकं खरेदी करायला सुद्धा पैसे राहू नये, तर आम्ही ते अर्ध्या किमतीत घ्यायची जुनी पुस्तकं आणि त्याच्यावरच अभ्यास करायचा. पुन्हा दुसऱ्या वर्षी ते विकायचे अर्ध्या किमतीत. आणि हायब्रिडच्या पिशवीची बॅग आमच्याकडे होती. पण आता तर आजच्या पिढीला वाटते की आम्हाला चांगली बॅग राहावी, चांगले कपडे राहावे, गाडी मोटरसायकल राहावी, असं आजच्या तरुणांना वाटते. परंतु हायब्रिडची पिशवी म्हणजे ज्यावेळेस शेतकरी पेरणी करत होते, आलेलं होतं धान्य जे पेरण्यासाठी आलेलं होतं, खरेदी करण्यासाठी जे आडत असेल दुकान असेल त्या दुकानाची असायची, तर ती पिशवी तुम्ही वापरत गेलात? हो, त्यावेळेस ती पिशवी वापरत होतो. आणि काय 10वीला आम्ही 8वी 9वी 10वी पर्यंत 8वी 9वी पर्यंत हाफ पॅन्टवरच होतो. 8वी 9वी पर्यंत जाण्यासाठी पायपीट करायचो. कुठून पायी जायचं, गुंप्याला पायी जायचं, मान्यहून कहाळ्याला पायी यायचं आणि जायचं, अशी आमची दिनचर्या होती. आजकालच्या तर शिक्षणाला प्रत्येकाच्या दारामध्ये इंग्लिश स्कूल असेल किंवा शाळा असेल, शाळेची गाडी येते किंवा इंग्लिश स्कूलची गाडी येते आणि विद्यार्थी शिक्षण घेतात.
परंतु आता तुम्ही सांगितलात की आपल्या काळामध्ये गाडी घोडी काही नव्हती, काही तर आपण पायी प्रवास केलात. अतिशय कठीण परिस्थितीतून आपण शिक्षण घेतलात. हम्म. तर ज्यावेळेस आपण शिक्षण घेत होतात म्हणजे लहानपणी, त्यावेळेस आपले काय परिवार होता? आमचे आजोबा संभाजी पाटील ताटे, आमचे वडील मारुतराव पाटील ताटे, आमचे चुलते खोंडीबा संभाजी पाटील ताटे आणि पंढरी पाटील ताटे, महादराव पाटील ताटे आणि व्यंकटी पाटील ताटे, हे सगळा परिवार होता आमचा. आमच्या 2 बहिणी आणि आमची ही अशी परिस्थिती हालाखीची होती. गरीब परिस्थिती होती. त्या गरीब परिस्थितीमधून आम्ही शिक्षण घेतलं. असं तुम्हाला कधी वाटलं नाही का की सिटीमध्ये आपण जावं, राहावं? कारण सिटीमधले पोरं चांगल्या गाडीमध्ये जातात, चांगले कपडे वापरतात, पायाला चप्पल असतात, शाळा जवळ असते आणि तुमची एक दिनचर्या जाणं, शाळेपर्यंत पायी जाणं, पायी येणं, अशी कधी तुम्हाला वाटली नाही का? तशी तरी काही खंत वाटली नव्हती, परंतु वाटली तरी परिस्थितीनुसार. परिस्थितीनुसार आपल्याला काही खरेदी करता आली नाही. आणि आम्ही आणि ते वाटून आपलं- उपयोगही नव्हता कारण हो, खेड्यातले मुलं होतो आणि आम्ही पायी वगैरे जात होतो. गाडीची व्यवस्था काही नव्हती आणि गाडी खरेदी करण्यासाठी काही नव्हती. परंतु सायकल नंतर घेतलो मी कॉलेजला असताना. आपण पूर्ण शिक्षण घेतल्याच्या नंतर आपलं लग्न अगोदर झालं या नोकरी अगोदर लागली आपलं? तर ज्यावेळेस मी 83 ला 10वी ला होतो आणि नंतर मग 87 मध्ये माझं लग्न झालं सेकंड इयरला असताना. आणि नंतर मग लग्न झाल्यावर सुद्धा मी सेकंड इयर झाल्यानंतर थर्ड इयर केलं. त्याच्यानंतर DBM केलं, BPED केलं आणि नंतर मग 1 वर्ष मी घरी राहिलो. मग दुसऱ्या वर्षी मी 1991 मध्ये माझी श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल येथे नेमणूक मिळाली सहशिक्षक म्हणून. तर ज्यावेळेस आपण नेमणूक झाली त्यावेळेस आपली पगार म्हणजे पेमेंट किती होतं? सॅलरी आपली? तर त्यावेळेस सर आम्हाला म्हणायचे, की आमचे वरपडे सर होते प्राचार्य गुंप्याचे, तर तुम्ही घरची भाकर खाऊन येणं-जाणं करा. मग तरी आम्ही त्यांचं ऐकलो. त्याबद्दल आम्हालाही चांगलं झालं आता आणि आम्ही घरची भाकर भाजी खाऊन घरची हालाखीची परिस्थिती होती, तरी आम्ही त्या ठिकाणी नोकरी केली. तरी म्हणत होते आमचे साहेब, की "बाबा आम्हाला पाटलाची मुलं नोकरी करत नाहीत," असं म्हणत गेले. तरी आम्ही ते पाटलाचे मुलं तिथं काही रुबाब दाखवला नाही साहेब. तर चांगल्या प्रकारे सर्व्हिस केली. 8वी, 9वी, 10वी ला इंग्रजी शिकवलं. 4 वर्ष मी 10वी चे बॅचेस काढले त्या ठिकाणी संत बाळगीर महाराज हायस्कूल येथे आणि इंग्रजी शिकवली. त्यात पुन्हा शारीरिक शिक्षण सुद्धा शिकवलं आणि याच्यामध्ये खेळामध्ये मी हजारो मुलं घडवली. तालुका, जिल्हा, विभागापर्यंत नेलं. वैयक्तिक स्पर्धा आहेत, सांघिक स्पर्धा आहेत. या दोन्ही खेळामधून मी तालुका, जिल्हा, विभागापर्यंत नेलेले आहेत सर. म्हणजे आपण स्काउट गाईडचे पिरियड घेत गेलात. आणि स्काउट गाईड मध्ये सुद्धा सर मी 5 मुलं राज्य पुरस्कार प्राप्त केलेले आहेत. श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल काहळा येथे आणि ते राज्य पुरस्कार प्राप्त करून दिले 5 मुलं. आणि त्याच्यानंतर MCC सुद्धा चालू होती साहेब. त्यावेळेस काही 2-3 वर्ष चालू होती. MCC मध्ये सुद्धा मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. असं होतं की आपण ज्यावेळेस शिक्षक म्हणून लागलात हं. त्या टाइमला आपल्या नेमकं हातावर पेमेंट किती होतं? काय आलं पेमेंट? किती वर्षाला आलं? हां, ते 2-3 वर्षाच्या नंतर आम्हाला आमच्या शाळेला संस्थेला ग्रँट मिळालं. मग 1000, 1200, 1500 काहीतरी सुरुवात झाली. मग तिथून पेमेंट वाढत गेलं साहेब. पहिल्या प्रथम आपली जॉईनिंग कुठे झाली? पहिल्या प्रथम काहळा येथे श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल काहळा येथे मग पहिली त्यानंतर नेमणूक झाली. जॉईनिंग झाल्यानंतर आपण त्या काळामध्ये आपण किती वर्ष प्रदीर्घ सेवा दिला? हां, तर काहळ्यामध्ये मी टोटली सर 32 वर्ष सेवा तिथं केली. माझी बदली सुद्धा माननीय अध्यक्ष साहेबांनी केली नाही. मी एकाच ठिकाणी सेवा केलेली आहे साहेब. किती वर्ष? 32 वर्ष टोटल. 32 वर्ष सेवा केला. तर 32 वर्ष सेवामध्ये काय अनुभव आले आपला? चढ उतार प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेहमीच चढ उतार हे येत राहतात आणि शिक्षक म्हटल्यानंतर तर शाळेच्या विद्यार्थ्यांचा अनुभव असेल किंवा शाळेतले जे हो. पालक येतात विद्यार्थ्यांना, काही जण पालक शिकवा म्हणून येतात, तर काही विद्यार्थ्यांचे पालक आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला का मारलं म्हणून येतात. हे अनेक प्रकारचे प्रश्न असतात. आलेच सर आणि असे. त्यानंतर हे जे आपले प्रिन्सिपल असतात किंवा जे हेडमास्टर असतात त्यांच्यावरून धप्पू असतो की लेकराला कशा प्रकारे शिकवतात, काय शिकवतात. यांच्या याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे दिवस होते 34 वर्ष? 34 वर्षे सर चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना गाईडन्स मार्गदर्शन चांगले केलेलो आहोत आम्ही. आणि तरी आम्हाला मुख्याध्यापक बरेच लाभले. वेगवेगळे मुख्याध्यापक होते. अशोक पाटील होते, सावरगावे सर होते, काहळेकर महाराज होते, उदगिरे सर होते. असे बरेच मुख्याध्यापकाचा अनुभव मी घेतला आणि त्यामधून माझ्यामध्ये काही जी कमतरता होती त्याच्यामध्ये मी सुधारणा करत गेलो. वेगवेगळ्या सुधारणा केल्या आणि अंमलात आणल्या त्या गोष्टी. सरांचं मार्गदर्शन घेऊन वेगवेगळ्या
मुख्याध्यापकांचा अनुभव घेऊन मी सुधारणा केली सर त्याच्यामध्ये. 32 वर्ष सेवा करत असताना आपल्यासोबत शिक्षक असतील. शिक्षकांचा अनुभव आपला कसा लाभला आणि कशा प्रकारचा शिक्षक असावा असा आपल्याला या शिक्षक पेशातून वाटते? तर त्या ठिकाणी माझा स्टाफ काहाळा येथील बी चांगले होते. सगळे गुरुवर्य नंबर 1 शिक्षण शिकवत होते आणि चांगल्या प्रकारे त्यांनी शाळेची शैक्षणिक प्रगती चांगल्या प्रकारे केली आणि आपलं चांगलं स्टेटस ठेवलं त्यांनी. शाळेचं नाव लौकिक आहे आमच्या चारही संस्थेचं साहेब. संत बाळगीर महाराज हायस्कूल म्हणलं की कोणाची म्हणतात तर मोहनराव पडे सुगावकरांची म्हणतात आणि ते नाव आम्ही आतापर्यंत ठेवलेलं आहे आणि अजून बी ठेवणारच आहोत. आपल्या या 32 वर्षाच्या सेवेत म्हणजे शिक्षक होता तोपर्यंत हं. त्यावेळेसचा एखादा अनुभव सांगा की त्या टाइमला आपल्याला असं वाटलं की आपण शिकलोत म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत, आणि जर शिकलो नसतो 7वी 8वी जेव्हा तुम्हाला म्हणत गेले सर की पाटलाच्या मुलांनी शिक्षण घेऊ नये, जर समजा त्या टाइमला तुम्ही शिक्षण खरोखर घेतलं नसतं किंवा नोकरी केली नसती तर आज तुमची परिस्थिती काय राहिली असती, किंवा तुमच्या बरोबरचे जे काही तुमचे वर्ग शिक्षक तुमच्या वर्गातले विद्यार्थी असतील म्हणजे वर्गातल्या काय म्हणतात ते याला वर्गाच्या कोणाला? वर्ग विद्यार्थी वर्गमित्र, वर्गमित्र. क्लासमेट, वर्ग हा. वर्ग बंधू. आपल्या शिक्षण घेत असताना जे वर्गमित्र होते आपले, ते वर्गमित्र काय करत आहेत सध्या आणि तुमची परिस्थिती काय आहे, काय वाटते आपल्या त्या पहिल्याच्या याच्यावर? तर आमचे जे काही वर्गमित्र होते तरी भाऊसाहेब येडे, त्याच्यानंतर एस टी मोरे सर गुंप्याला लागले. नंतर आमचे भाऊसाहेब पाटील सर या मारतळच्या शाळेवर लागले, साईबाबा हायस्कूलला, आणि मी काहाळ्याला लागलो. आणि आम्ही एकमेकाला सुसंवाद साधत गेलो की बाबा काय प्रगती शाळेची करायची, काय नाही, कसं कसं नियोजन करायचं, हे सगळं आम्हाला एकत्र येऊन आम्ही बोलत गेलो, चर्चा करत गेलो आणि त्यामधून आमचा विकास घडत गेला. मला वाटतं तुम्ही वर्गमित्र पण होतात हा. आणि त्यानंतर त्यांनी पण शिक्षक झाले आणि तुम्ही पण शिक्षक हो. झालात, म्हणजे एकमेकाला तुमचं सहकार्य सहकार्य शेवटपर्यंत होतं. आतापर्यंत ड्युटी संपेपर्यंत सहकार्य लागलेलंच आहे. हो. तर माझा प्रश्न असा होता की जर समजा तुम्ही त्या टाइमला ड्युटी केली नसती हा. तर बरेच विद्यार्थी असे असतील की तुमच्या बरोबर शिकले नाहीत, ते जे हो ना. वर्गमित्र, तर ते वर्गमित्र आता काय करतात, त्यांना काय तुम्ही सांगाल, संदेश काय तर द्याल? आमच्या बरोबर काही वर्गमित्र होते आमचे, तर ते आता काही शेतीचं काम करतात, काही हॉटेलचं काम करतात. त्यांनी पुढे शिक्षणच घेतलं नाही आणि त्यांचं नोकरी कुठं काही लागली नाही आणि मला लागली, तर ते मला चांगलं झालं आणि माझं आयुष्य घडलं. नक्कीच आपण 3 वर्ष ड्युटी आपण बिना पेमेंटवर घेतलात किंवा पेमेंट नंतर मिळालं असेल, पण सध्या तर तुमच्या हातात 3 वर्ष पेमेंट नव्हतं, तर आपण हार न मानता किंवा काय करायचे आपल्या पाटील माणसाला नोकरी असं न म्हणता आपण शिक्षण घेतलात, म्हणून आज याने साध्या शिक्षकापासून याच्या मुख्याध्यापक झालात आणि मुख्याध्यापक झाल्यानंतर आज प्रदीर्घ 34 वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्त झालात. कसं वाटतंय आपलं आज? आज मला असं वाटतं की एकदम मी आता आनंदी आहे. बाबा आपला जे काही 32 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर माननीय संस्थाचालक श्री मोहनराव पाटील सुगावकर साहेब यांनी माझी नेमणूक 1 जुलै 2022 मध्ये येलूर येथे श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल येथे माझी नेमणूक केली साहेब. आणि मी तिथे जाऊन जॉईन झालेला आहे साहेब त्यावेळेस 22 मध्ये, 1 जुलै 22 मध्ये, आणि त्या ठिकाणी सुद्धा मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे साहेब. या ठिकाणी आपण 34 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्याच्या नंतर सेवानिवृत्त झालेले माननीय श्री विठ्ठलराव मारोतराव ताटे यांच्याशी आपण चर्चा करत आहोत. त्यांच्या जीवनातील अनुभव, मौल्यवान अनुभव आपण त्यांच्याकडून घेत आहोत. त्यांच्या लहानपणापासून ते सेवानिवृत्त आतापर्यंत कशा प्रकारे त्यांची दिवस गेले, त्यांचं कशा प्रकारे त्यांची परिस्थिती होती व आजकालच्या तरुणांनी देखील यातून काय घ्यायला पाहिजे हे देखील या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत. सर, आपल्या झाल्या आता हे शाळेत आपण शिक्षण शिकवत होतात म्हणजे शिक्षक होतात तेव्हा, परंतु ज्यावेळेस आपली पदोन्नती झाली व आपण शिक्षकापासून मुख्याध्यापक झालात, तर तेव्हा कसं वाटलं आपल्याला? सर, ज्यावेळेस मी मुख्याध्यापक झालो त्यावेळेस मला एकदम असा अनुभव आला की आपण जरी मुख्याध्यापक झालं तरी माझ्या अंगी गर्व नव्हता साहेब. नम्रतेनंच वागलो मी आणि माझ्याकडे एक हातोटी होती की बाबा कलेप्रमाणे त्या कर्मचाऱ्याकडून कामं करून घेतली साहेब. आतापर्यंत आपण मुख्याध्यापक झाल्यावर काय त्या शाळेमध्ये कामं केलात?
जे की अगोदर त्या शाळेमध्ये कमी होती आणि तुम्ही गेल्यानंतर हे काम झालं म्हणून शाळेला सुधारणा आली किंवा शाळेची प्रगती झाली, असे काय सांगणार यांचे? काय काय शाळेत काम केलं आपण? हां सर, जे आमचे निकाल जे होता ते निकाल चांगला लावण्याचा मी प्रयत्न केला 2 वर्ष 8 महिन्याच्या काळामध्ये. जे काही 2-3 वर्षामध्ये निकाल लावला तर ते चांगल्या प्रकारे प्रगती करण्यासाठीच लावलेला आहे. 100% निकाल लावला. त्याच्यानंतर 42 मुलं याच्या मेरिटमध्ये आलेत आणि चांगले मार्क घेतलेले आहेत मुलांनी. 90%च्या वर मार्क घेतलेत सगळ्यांनी, बरेच मुलांनी. मला वाटतं आपण शिक्षक होतात तेव्हा 5 विद्यार्थी आपण स्काउट गाईड मध्ये आणला, त्याला महाराष्ट्र लेवलचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपण पदोन्नती झाल्यानंतर आपण HM मुख्याध्यापक झालात आणि त्यात देखील शाळेचा कमी असलेला रिझल्ट आज 100% रिझल्ट लावण्यामध्ये आपण प्रावीण्य मिळवलात. आपण अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलात. तर हे आपण मुख्याध्यापक असताना शिक्षकांशी आपण कशा प्रकारे काम करून घेतलात? कारण कधी कधी कसं असते, ज्यावेळेस आपण शिक्षकापासून मुख्याध्यापक होतो तेव्हा त्यांना असं वाटतं की मी मुख्याध्यापक आहे, हा शिक्षक आहे. शिक्षकाला शिक्षकाच्याच परीने राहावं. मुख्याध्यापकाचा चोरा हा वेगळा असतो आणि शिक्षकाचं वेगळं असतं. तर अशा प्रकारे आपण केला, त्या शिक्षक मुख्याध्यापक यामध्ये फरक मानला नाहीत. काय केलात नेमकं आपण? सर, माझा स्वभाव तर नम्रताच आहे अंगी. मी नम्रतेनंच सगळ्यांशी वागलो आणि नम्रतेनं जेवढे कामं होतात तेवढे रागानं होत नाहीत साहेब. मग राग जर म्हटलं की मग विस्कळीतपणा होतो आणि प्रशासनामध्ये राग हा येता कामा नये आणि गोडी गुलाबीनंच कामं करून घेतली साहेब मी. म्हणजे काही खोड्या करणारे विद्यार्थी होते त्यांना सुद्धा मी चांगल्या प्रकारे बोलून, ऑफिसमध्ये बोलून किंवा वर्गावर जाऊन समजून सांगायचो आणि चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, राहणीमान सुधारलं पाहिजे आणि वैयक्तिक स्वच्छतेविषयी, ग्राउंड स्वच्छतेविषयी सांगायचं किंवा क्रीडाविषयी माहिती द्यायचं. हे सगळ्या गोष्टी मी त्यांना पाठीवर हात फिरून सांगायचो आणि जे काही कामं राहिलीत त्याच्यामध्ये प्रगती आणि वेळेचं बंधन करून कामं करा म्हणून सांगायची. आपण नोकरीला लागल्याच्या नंतर शिक्षक म्हणून आपण किती वर्ष होतात आणि त्यानंतर पदोन्नती होऊन हेडमास्टर HM झालात, तर हे किती वर्ष होतात? म्हणजे काल किती सर, मी मुख्याध्यापक अगोदर शिक्षक म्हणून कमीत कमी 32 वर्ष सेवा केलेली आहे. 32 वर्ष. त्याच्यानंतर ज्यावेळेस मी 1 जुलै 2022 मध्ये लागलो, त्यानंतर 2 वर्ष 8 महिने 3 दिवस मी मुख्याध्यापक या पदावर होतो. तर या दोन्हीमध्ये काय फरक वाटला? आपला शिक्षक असतानाचा आपला स्वभाव कसा होता आणि नंतर आपण HM झालात त्यानंतर स्वभाव कसा होता? तर कशा प्रकारे आपल्या परिस्थितीमध्ये काय बदल झाला आणि आपल्या वागण्यामध्ये काय फरक वाटला आपल्याला? सर, ज्यावेळेस आपण शिक्षक होतो त्यावेळेस आपलं आपलं छोटंसं काम राहत गेलं. यायचं, वर्गावर जायचं, आपलं आपलं कंप्लीट करायचं. काय काय राहिलं विषय शिकवण्यामध्ये, काय अभ्यासक्रम कोणता राहिला, किती राहिला, काय काय ग्रामरमध्ये राहिलं, आर्टिकल, प्रिपोजिशन, पंक्च्युएशन, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग, रिमूव्ह टू, हे काय काय राहिलं हे बघून व्यवस्थित शिकवायचं. एवढंच काम होतं मर्यादित. आणि मुख्याध्यापक झाल्यानंतर खूप काही जबाबदारी वाढली. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणं, माननीय आपले संचालक मंडळ यांचे काही प्रश्न, अडी-अडचणी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्यांची विचार-विनिमय करणे, त्याच्यानंतर शिक्षकांचा विचार-विनिमय करणे किंवा इतर जे पालक, विद्यार्थी यांच्याशी कॉन्टॅक्ट करणे, हे सगळं वाढलेलं आहे साहेब. आणि ते वाढल्यामुळं खूप काही अवघड असते बरं पद सांभाळणं. तरी ते पद मी योग्य प्रकारे सांभाळलेलं आहे. तरी मी माझ्या आमचे साडू भाऊ आहेत, माननीय काळबांडे सर प्राचार्य, माजी प्राचार्य झालेत, त्यांचा सुद्धा मी अनुभव घेत गेलो किंवा इतर मुख्याध्यापकांचा अनुभव घेऊन मी आमच्या कार्यामध्ये काम केलेलं आहे साहेब. काही न चुकता मी काम केलेलं आहे. आता चुकून काही अनावधान झालं असेल तर मी माफी मागतो. काही चुकून एखादी काम होईना गेलं तर राग येते माणसाला. तर त्याविषयी मी काही स्टॉपला किंवा आमच्या कर्मचाऱ्याला बोललो असेल त्याबद्दल मी थोडंसं माफी मागतो. कामानिमित्त. आतापर्यंतच्या काळामध्ये आपण मुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त झालात, म्हणजे तुम्हाला शाळेचा अनुभव, शिक्षकाचा अनुभव आणि त्यानंतर आज तुम्हाला HM म्हणजे मुख्याध्यापकाचा अनुभव आला. तर या माध्यमातून तुम्हाला शिक्षण हे काय असतं हे लक्षात आलं, शिक्षक कसा असावा व विद्यार्थी कसा असावा. तर तुमच्या लहानपणचं शिक्षण, आताचं शिक्षण कसं आहे आणि त्यानंतर आताचे शिक्षक कसे आहेत
आणि आजकालची जी शिकवणी आहे म्हणजे मला वाटतं तुम्हाला 10वी-12वी पर्यंत ट्युशन काय असेल हे माहितीच हो. नसेल कारण खाजगी शिकवणी. परंतु आज विद्यार्थी जन्मला की त्याच्या दारामध्ये गाडी आहे, शाळा आहे, तर त्याला लगेच थोडं कळलं की त्याला लगेच शिकवणी आहे. तर यामधून तुम्हाला काय वाटते शिकवणी बाहेरची आणि विद्यार्थी यामध्ये काय फरक वाटते पहिल्याचा आणि आताचा हो सर. म्हणजे आपल्या काळचा आणि आताचा आणि त्यातल्या त्यात आणखी तुमचा अनुभव आतापर्यंतचा आहे याबद्दल काय तुमचं हा सांगा? सर, अगोदरच्या काळामध्ये आम्हाला काही ट्युशन वगैरे नव्हतं. हं. 10वी-12वी पर्यंत मला फक्त इंग्रजीचं ट्युशन लावलं होतं मी, के.टी. सिद्दीकी सरांचं. हं. आणि त्यांचा अनुभव घेऊनच मी इंग्रजीमध्ये सुधारणा केली. आणि आजकालच्या विद्यार्थ्यांना तर जास्तीत जास्त ट्युशन पहिलीपासून ते लावत आहेत. परंतु आम्ही काही ट्युशन वगैरे लावलेलं नाही. 12वीला एक ट्युशन होतं माझं आणि नंतर आपलं आरिफ सरांचं एक अकाउंटमध्ये ट्युशन होतं. त्यामध्ये सुद्धा अकाउंटमध्ये मी चांगले मार्क घेतलेले आहे साहेब. आणि आजकालची परिस्थिती थोडी वेगळीच आहे. म्हणजे आर्थिक खर्च जास्त आहे. आणि पहिलीच्या काळी आमच्या काळामध्ये तर आर्थिक परिस्थिती खालावलेलीच होती आणि आर्थिक परिस्थिती खालावली असल्यामुळं काही ट्युशनची गरज नव्हती किंवा गाड्या वगैरे, जीप वगैरे जाण्या-येण्यासाठी काही नव्हतं साहेब. याच्यात सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण आतापर्यंत शिक्षण घेतलात, शिक्षणाचा सेवानिवृत्त देखील झालात. परंतु या काळामध्ये खाजगी शिक्षणात झालं त्यानंतर आता या काळामध्ये तरुणासाठी मोबाईल आला. तर 75% विद्यार्थी किंवा 90% विद्यार्थी या मोबाईलच्या आधारावर शिक्षण घेत आहेत. तर बरेच जण खाजगी शिकवणी लावते. याकरिता वडिलांना त्यांच्या काही जण आपलं घर गिरवी ठेवावं लागतं, तर काहीला शेत गिरवी ठेवावं लागतं. तेव्हा विद्यार्थी शिकतात. तर त्या परिस्थितीत काय सांगणार आपण? कशाप्रकारे पालकांना काय संदेश द्याल तुम्ही? त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? पालकांनी आणि पालकांनी थोडी जबाबदारीनं घरी जरी वर्क करून घेतलं काम, होमवर्क वगैरे मुलांना वेळेच्या वेळी दररोजच्या दररोज, तरी त्यांच्यामध्ये प्रगती होऊ शकते आणि ट्युशन लावायची काही गरज नाही, असं मला वाटते सर. तर प्रगती करण्यासाठी घरी बसून व्यवस्थित लक्ष दिलं, म्हणजे जेवढी शाळेमध्ये विद्यार्थी ज्या 7 ते 6 घंटे असतो आणि घरी आल्यावरही राहतो. मग घरी सर सगळ्या आई-वडिलांनी लक्ष दिलं, बहीण-भावांनी, आई-वडिलांनी, तर प्रगती होऊ शकते. शैक्षणिक प्रगती होऊ शकते सर. आज आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर आमच्याशी संपर्क साधला तर संदेश देतात. तर जनतेला काय सांगणार की शिक्षक कशा प्रकारे असावा आणि हे जे एच-एम म्हणजे मुख्याध्यापक कशा प्रकारे असावा आणि आपला जे आपण सेवा करता जाहीर ठिकाणी प्रत्येक जण आता ही बातमी ऐकत असतील की बरेच एच-एम ऐकत असतील, बरेच शिक्षक ऐकत असतील, तर बरेच विद्यार्थी देखील ऐकत असतील. तर कशा प्रकारे आपण सर्व्हिसच्या काळामध्ये वागायला पाहिजे? कशा प्रकारे सर्व्हिस करायला पाहिजे? तर आपण ज्यावेळेस एखादी पदभार स्वीकारल्यानंतर तर ते आपल्यावर एक प्रकारची जबाबदारी आहे. म्हणजे आपले संचालक मंडळ यांच्याशी संबंधित असतात. त्याच्यानंतर माध्यमिक विभाग, अं, प्रशासन आपलं, जिल्हा परिषद नांदेड यांचा सुद्धा संपर्क येतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचीच कॉन्टॅक्ट येतो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पालकांशी संपर्क येतो आणि आपल्या वेगवेगळ्या ऑफिसशी संबंध आपल्याला ठेवावा लागतो. आणि हे सगळं काही चांगल्या प्रकारे करण्यासाठी आपल्याला धडपड करावी लागते. आणि कमी वेळेमध्ये आणि कमी पैशामध्ये जास्तीत जास्त आपली शाळा कशी आकर्षक होईल आणि कशी प्रगती होईल, त्यांचा उपस्थिती कशी वाढवली पाहिजे आणि त्यांची प्रगती कशी झाली पाहिजे शैक्षणिक, या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं विशेष लक्ष द्यावं लागेल. तरच तो मुख्याध्यापक यशस्वी होतो सर. नाहीतर होत नाही सर. मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी तर आपले आपण कामं केलेच पाहिजेत. दररोजचे जे काही नवीन नाविन्यपूर्ण आता अभ्यासक्रम बदललेले आहेत. वेगवेगळे ट्रेनिंग झालेली आहे शिक्षकांची. त्यानुसारच एज्युकेशन दिलं पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना. हे प्रगती केली पाहिजे किंवा बदल होत आहेत. वेळोवेळी बदलत चाललेली आहे शिक्षण पद्धती. त्यामध्ये जसा काळ आला त्यानुसार बदललं पाहिजे आणि बदलून त्या ठिकाणी विशेष लक्ष दिलं पाहिजे मुलांकडे, की बाबा पालक आपल्या जीवावर पाठवतात शाळेमध्ये आणि आपण जर लक्ष दिलं नाही, तर त्यांची प्रगती होणार नाही. मग आपण विशेष लक्ष देऊन जसं आपण आपल्या मुलांना घडवतो, तसं आपल्या इतर मुलांना सुद्धा घडवलं पाहिजे आणि घडवणं हे आपलं कर्तव्यच आहे. शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकांचं. ही जबाबदारीच आहे आणि ही जबाबदारी पारच पाडावी लागणारच आहे. सगळ्या मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे वर्गातील. एकच काही हुशार असतात 4-5 जण, त्यांच्याकडे लक्ष न देता कोणाला वाचता येत नाही, कोण्या मुलांना लिहिता येत नाही बरोबर.
त्यांच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कोणाला बेरीज येत नाही, वजाबाकी येत नाही, भागाकार गुणाकार येत नाही, कोणाला स्वर व्यंजन कळत नाहीत, कोणाला ग्रामर जमत नाही किंवा एस्से रायटिंग, निबंध लेखन किंवा लेटर रायटिंग हे जमत नाही, हे शिकवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि किती वेळ असतो प्रत्येक प्रश्नाला त्यानुसार शिक्षकांनी लक्ष देऊन किंवा वेळेचं बंधन करून कोणत्या प्रश्नाला किती वेळ येतो, किती वेळ लागतो याचं गणित करून जर मुलांना शिकवलं तर त्या मुलामध्ये उत्तरोत्तर प्रगती होणारच आहे आणि त्यांचे पेपर चांगले जाणारच आहेत. आज 34 वर्ष प्रदीर्घ सेवा केलात. हो सर. तर या सेवेमध्ये एखादा अतिशय आनंदाची गोष्ट तुम्हाला कधी वाटली की आपण खरोखर शिक्षक आहोत, हा आपला अभिमान वाटला? आणि एखाद्या वेळेस कधी दुःख वाटलं की खरोखर आपण शिक्षण असून सुद्धा, आपण शिक्षक असून सुद्धा काही गोष्टी करू शकलो नाहीत, याची खंत कधी वाटली? असा एखादा प्रसंग सांगा, दुःखी आणि आनंदी. तर ज्यावेळेस आम्ही तालुक्यामध्ये मुलं आले, लांब उडीमध्ये आले, धुनचुडी, त्याच्यानंतर थाळीफेक, गोळाफेक आणि त्यावेळेस तालुक्यातून जिल्ह्यात गेलो, जिल्ह्यातून विभागापर्यंत नेलो लांब उडी उंचउडीमध्ये. त्यावेळेस मला खूप खूप आनंद झाला. आनंद गगनात मावेन असं झालं. आणि आमचे अध्यक्ष साहेब म्हणायचे का माझ्या पाठीवर हात फिरवायचे आणि ताटे चांगल्या प्रकारे तुम्ही काम केलं म्हणायचे. आणि मलाही खूप खूप आनंद झाला. पाटलांनी शिक्षक असल्याचा गर्व मार्गदर्शन वाटतो. केलं. अध्यक्ष साहेब एवढे मोठे असून जेव्हा पाठीवर हात फिरून मला सांगत गेले, अभिमान वाटतो त्यांचा मला. आणि एखादी वेळेस काय झालं बघा, क्रिकेट खेळताना दुःखामध्ये ते खेळत होते. खेळत असताना एका महिलेला पाणी नेत होती, तर डोक्याला लागलं बघा सर. बॉल लागला, ते असं भेंड आला. त्याचं मला फार दुःख वाटलं बघा. मग त्यावेळेस आम्हाला आमचे साहेब म्हणायचे, तुम्ही क्रिकेट ताटे बंद करा म्हणायचे. माननीय आमचे अशोक पाटील जाधव मुख्याध्यापक होते. त्यावेळेस त्यांनी म्हणले, बाबा तुम्ही बाहेर काढू नका आणि क्रिकेट घेऊ नका. ह्याचं मला दुःख वाटलं थोडं. आपल्या सेवेच्या काळामध्ये तर आतापर्यंत आपल्याला कोणता खेळ आवडतो किंवा कोणता विषय शिकवायला आवडतो आपल्याला? मला इंग्रजी सुद्धा शिकवायला फार छान आवडत होती आणि आवडते आता बी. आणि इंग्रजी विषय इंग्रजी विषय मी कव्हर केलेला आहे सर. 4 वर्ष इंग्रजी शिकवली आणि पुन्हा बी आता इंग्रजी शिकवली, पण खालच्या वर्गाला. पहिलं मी 8वी आणि 10वी ला शिकवली. इंग्रजीमध्ये ग्रामर, व्याकरण, म्हणजेच ग्रामर, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेशन टॅग, रिमूव्ह टू, त्याच्यानंतर आर्टिकल, प्रिपोजिशन हे सगळं काही शिकवलेलं आहे साहेब. खेळामध्ये कोणता आणि गोष्ट? खेळामध्ये तर आता सगळ्या खेळामध्ये आम्हाला कबड्डी आहे, खो खो आहे, क्रिकेट आहे, थाळीफेक, वैयक्तिक, लांब उडी, उंचउडी, रनिंग, कुस्ती सुद्धा मी घेत गेलो सर. कुस्तीमध्ये आमची मुलं यायची. कुठं? ज्यावेळेस मी संत बाळगीर महाराज हायस्कूल काहाळा येत होतो त्यावेळेसच. परंतु इकडं आलं की माझ्या मागे प्रशासन लागलं. ते मला काही घेता येईना गेलं. इकडचीच कामं संपना गेली. शिक्षक होतात तेव्हा हा. तुम्ही चांगल्या प्रकारे खेळ घेणं हे खेळ घेऊन घेणं जाता. हे सगळं मी परंतु प्रगती जेव्हा केली, सर. तुमची पदोन्नती झाली PT तेव्हा सुद्धा तुम्ही घेतली HM मी. झाला. PT सुद्धा घेतली चांगल्या HM प्रकारे. झाल्यानंतर तुम्हाला वेगळे कामं लागले, म्हणजे हे कागदोपत्री कामं लागली. कागदोपत्री कामं लागली, प्रशासकीय कामं लागली. त्याच्यामुळे मला खंत वाटायची बसून त्या खुर्चीमध्ये कधी कधी. आपल्याला काही आता प्रगती करता येणार आली वाटावं. परंतु हे प्रशासन करता आलं सर चांगल्या प्रकारे. तरी मी गायडन्स घेतलो बरं. वेगवेगळ्या मुख्याध्यापकांचं, माननीय आमचे प्राचार्य बापूसाहेब काळबांडे यांना मी काही अडचणी आल्या की त्यांना प्रश्न विचारायचे आणि ते सांगायचे. आणि कपाळे सर सुद्धा शिराडोंचे आमचे, ते सुद्धा मार्गदर्शन करायचे. मला काही अडचण आली की मी पाटलाला सुद्धा जाऊन विचारायचं, बाबा पाटील अशी अडचण आली आम्हाला, कसं करू काय नाही. मग त्यांनी सांगायचे. आमचे त्याच्यानंतर नायगावचे आमचे पंचायत समितीचे बालाजी पाटील वडजे सर, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आम्हाला गायडन्स करायचे शाळेवर येऊन. काय ताटे सर असं करावं तसं करावं, मार्गदर्शन घ्यायचं मी त्यांच्याकडून. आम्हाला काही अडचण आली की त्यांना आम्ही बोलून घ्यायचं शाळेवर. नाही तुम्ही घेऊ नका, असं करा तसं करा, मार्गदर्शन चांगल्या प्रकारे योग्य करायचे त्यांनी सुद्धा. आणि स्टाफने सुद्धा आम्हाला सहकार्य चांगलं केलं साहेब. ज्यावेळेस मुख्याध्यापक म्हणून तिथे गेलो तर या सगळ्या कर्मचाऱ्यानं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि त्यांच्याच आधारावर मी पुढे गेलो. 100% निकाल लावला आणि पाटलाने सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मुरुम टाकून दिला. कमीत कमी 1 लाख रुपयाचा मुरुम टाकला साहेब. आणि ग्राउंड चांगलं केलं. मुलांना खेळण्यासाठी नंबर 1 मैदान केलं. आणि मी सुद्धा रंगरंगोटी केली आणि किचन शेडची व्यवस्था केली तिथं. लायब्ररीमध्ये पुस्तकं सुद्धा बरेच आणले. शासनाने बी दिली
आणि चांगल्या प्रकारे प्रगती झाली उत्तरोत्तर. आपण चांगली सेवा केलात, 34 वर्ष सेवा आपण चांगल्या प्रकारे केलात. परंतु आपल्या घरची परिस्थिती म्हणजे आपली सध्या आता हं. मुलं काय आहेत आणि काय करतात सध्या? मला 2 मुलं आहेत हं. आणि मी आणि आमचे घरचे दोघं. 2 मुलं आणि आणि 2 मुलं. मुलाला 1 मुलगी आणि मुलगा झालेला आहे. आणि 1 बरं. मुलगा लग्नाचा आहे. आता लग्न होणार आहे. काय करतात मुलं दोन्ही पण? आता 1 मुलगा आता सध्याच्याला बी-ए झालेला आहे कंप्लीट. आता तो नोकरी लागेल नाहीतर कोणता तरी व्यवसाय करेल. आणि मोठा मुलगा काय करतो? मोठा मुलगा आता तो व्यवसाय करतो. टिप्पर वगैरे आहे त्याच्याकडे. का आणि नोकरीचे वगैरे ते? हां, तर तो आपल्या पायावर उभा राहिलेला आहे. चांगल्या प्रकारे काम करतो. आणि छोटा मुलगा बी आता काहीतरी व्यवसाय करणारच आहे. नोकरीची काही गरज बी नाही. आता वैयक्तिक आता हे व्यवसाय खूप आहेत. म्हणजे व्यवसाय प्रत्येकानं निवडतो. नोकरी करावी प्रत्येकाने अशातलं काही नोकरी नाही. व्यवसाय करावा असं देखील काही नाही. तेवढाच महत्त्वाचा आहे. हां, तर प्रत्येकाने नोकरी व्यवसाय म्हटलं तर करायचा. कितीतरी आज तरुण आहेत, की हो, प्रत्येकाला नोकरी प्रत्येकाला लागणं नोकरी लागणं काही शक्य नाही. कठीण आहे, शक्य नाही. म्हणून कोणता तरी व्यवसाय करायचा. व्यवसायाला देखील जीवन तेवढंच प्राधान्य जगण्यासाठी द्यायला काहीतरी पाहिजे. आपण केलं पाहिजे धडपड आणि तो करत आहे आता. नोकरीच लागावं असं काही असं नाही, ते काही नाही. व्यवसायाला देखील प्राधान्य दिलं पाहिजे आणि तुमचा हो, मुलगा मोठा आज व्यवसायामध्ये हो, आहे, तर छोटा हो. देखील शिकत आहे. शिकत आहे. पुढे नोकरी लागेल किंवा व्यवसाय न करेल, लागेल. हो. ती गोष्ट वेगळी. तर नोकरी लागली त्यावेळेस मी घरून पायी येणं-जाणं करायचे 2-3 ड्युटीला. वर्ष हं. ड्युटीला, काहळ्याला. नंतर मग काही दिवसाला पगार सुरू झाल्यानंतर आम्ही मंत्रीनगरमध्ये राहत होतो. तिथून अप-डाऊन गाडीवर करायचो आम्ही. आणि आमच्या घरचे बी अंगणवाडीत आहेत. त्यांनी आणि आम्ही दोघं जण येणं-जाणं करायचे. आणि नंतर मग लई लांब होऊ लागलं जास्त, म्हणून मग सिडकोला आलो. मग सिडकोहून अप अँड डाऊन केलं गाडीवर. आणि मग नंतर इकडं मुख्याध्यापक म्हणून 22 मध्ये 1 जुलै 2022 मध्ये लागल्यानंतर तिथून 1 वर्ष आम्ही तिघं जण टेबल सीट आलो मोटरसायकल. 4ला शाळा सुटली, आम्ही तिघं जण यायचे. नाहीतर मग गाडी 5ला होती. 5ला तरी यायचं. मग नंतर मग काही दिवसाला आम्ही गाडी कारनं येणं-जाणं केलं होतं आमच्या सहकाऱ्यासोबत. सुपलकर सर आणि आमचे पाटील सर, सोनकांबळे सर, हे गाडीमध्ये बसून जायचो, यायचो आम्ही. मग थोडा आराम वाटतो. 34 वर्ष सेवेनंतर काय आपण संदेश द्याल सर्वांना? काय वाटते आपल्याला? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये अ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले आणि यांच्या प्रेरणेनं व संत बाळगीर महाराज व येल्लूर नगरी येथील शिव मंदिर यांच्या कृपा आशीर्वादाने व वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझं जी सेवा आहे ती चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे पार पडलेली आहे आणि पुढील आयुष्य सुद्धा माझं चांगलं जावो किंवा अशाच प्रकारे चांगली सेवा करण्यास यशस्वी हो अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. 34 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर आज आपण या ठिकाणी सेवानिवृत्त झालात. तर आतापर्यंतच्या काळामध्ये म्हणजे शिक्षणाच्या काळात असेल या नंतर नोकरीच्या काळात असेल, तर कुणाचं सहकार्य झालं त्यामुळं आज आपण या ठिकाणी आहोत किंवा हे जे पूर्ण सहकार्य आहे किंवा जे याचं जे काय म्हणतात त्याला फलित म्हणतात शिक्षणाचं झालं आणि ज्याच्यामुळं आपण घडलात याबद्दल तुम्हाला काय वाटते? काय सांगणार? कुणाला या पूर्ण म्हणजे पूर्ण आतापर्यंत तुमच्या 34 वर्षाचे श्रेय कुणाला देणार आपण? तर सर्वात प्रथम परमेश्वराला आपण प्राधान्य देऊया आणि नंतर मग आई-वडील. आई-वडिलांनी सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं किंवा शिकवलं आणि आर्थिक हातभार लावला आणि त्या प्रथम ते आई-वडिलांचे प्रथम आभारी आहोत, ऋणी आहोत, आभार तर मानणार नाही, ऋणी आहोत. ऋणी आहोत. म्हणा आभार तर मानणार नाही, पण ऋणी आहोत. ऋणी आहे. म्हणा मग ठीक आहे. मी आता त्या आई-वडिलांचे सर्वप्रथम ऋणी आहे. आणि त्याच्यानंतर मला जे काही प्राथमिक शिक्षणामध्ये, माध्यमिक शिक्षणामध्ये, हायस्कूलच्या शिक्षणामध्ये जे काही आमचे गुरुवर्य होऊन गेलेत, त्यांच्या सुद्धा मी ऋणी आहे. आणि त्याच्यानंतर मग कॉलेज जीवनातील जे काही आमचे कॉलेजचे प्राध्यापक मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला अमोल असं मार्गदर्शन केलं. त्यांचा सुद्धा मी ऋणी आहे. आणि त्याच्यानंतर मग आमचे संस्थाचालक माननीय श्री मोहनरावजी पाटील सुगावकर साहेब यांनी आम्हाला चांगलं मोलाचं मार्गदर्शन करत राहिले. ऋषितुल्य आहेत आमच्या बद्दल. त्यांचे काही चांगलं मार्गदर्शन आहे आणि त्यांचे सुद्धा मी ऋणी आहे. शतशः ऋणी आहे. आणि बालाजी पाटील वडजे टेंभुर्णीकर सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केले.
संचालक मंडळ इतर जे काही आहेत आमच्या संस्थेतले त्यांनी सुद्धा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि आम्हाला जे काही इतर मुख्याध्यापकांनी मार्गदर्शन केलं, प्राचार्यांनी मार्गदर्शन केल्यामुळंच आम्ही इथं टिकून राहिलो आणि ही सेवा मुख्याध्यापक काळातील सेवा पूर्ण केली. या सगळ्यांचा मी ऋणी आहे, शतशः ऋणी आहे. जे काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला मार्गदर्शन केले त्याचा मी ऋणी आहे. कदाचित मी कोणाचं नाव घेऊ शकलो नाही, तर त्याबद्दल मी ऋणी आहे आणि क्षमा मागतो. जे काही माझ्या हातून चुका झाल्या असतील किंवा बोलण्यामधून चुका झाल्या असतील अनावधानाने, त्याबद्दल मी क्षमा मागतो. या ठिकाणी आपण 34 वर्ष प्रदीर्घ सेवेनंतर या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले माननीय विठ्ठलराव मारोतराव ताटे यांच्याशी आपण चर्चा केलात. त्यांचा अनुभव आपण ऐकलात. त्यांच्या लहानपणापासून ते आतापर्यंत 34 वर्ष प्रदीर्घ सेवेपर्यंत कशा प्रकारे चढ उतार आले, या चढ उतारावर आपण चर्चा केलात. त्यानंतर या चर्चेतून नक्कीच या ठिकाणी जे कोणी शिक्षक वृंद ऐकत असतील किंवा जे एचएम मुख्याध्यापक ऐकत असतील त्यांनी देखील यांचा नक्कीच जे चालू आहे ते अनुभव घेतील. त्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील विद्यार्थी कसा असावा हे देखील त्यांनी अतिशय सुंदर शब्दात सांगितलेलं आहे. ते विद्यार्थी देखील कशा प्रकारे त्यांनी होते, त्यानंतर शिक्षक कसे झाले, त्यानंतर हेडमास्टर कसे झाले हे देखील सांगितलेलं आहे. आणि आजच्या तरुणांनी काय करायला पाहिजे हे देखील संदेश त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगलेला आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनातून नक्कीच ही जी पिढी आहे ती त्यांचा अनुभव घेईल आणि त्या अनुभवातून ते देखील घडतील असं म्हणायला काय हरकत नाही. या ठिकाणी सीएन न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. थँक्स. नमस्कार.